नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र वनरक्षक भरती करता अतिशय महत्त्वाचे आणि IMP असे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, महत्त्वाचे आणि IMP प्रश्न सेट क्रमांक हा 4 असा असणार आहे. जर तुम्ही या आधीचे सेट बघितले नसतील तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. त्याआधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचे आहे, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि आपल्या व्हिडिओची PDF मिळू शकता. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ लॉ ग्रॅज्युएट कोण होत्या? तर खाली 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो. तर याचं बरोबर आणि योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, गोदावरी परुळेकर. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ म्हणून गोदावरी परुळेकर यांना ओळखले जाते. तर प्रश्न क्रमांक 2 आहे, भारताचे उपराष्ट्रपती कोणाकडून निवडले जातात? तर खाली 4 ऑप्शन दिलेले आहे. तर याचे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य. तर मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती हे संसदेचे दोन्ही सभागृहाचे सदस्य यांच्याकडून निवडलेले जातात. पुढील प्रश्न पाहूया. नीलदर्पण या नाटकातून कोणत्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली होती? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, नीळ उत्पादक. तर मित्रांनो, नीलदर्पण या नाटकातून नीळ उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली होती. पुढील प्रश्न पाहूया. प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार कोणाची निवडणूक केली जाते? तर मित्रांनो, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार उपराष्ट्रपती यांची निवडणूक केली जाते. पर्याय ब या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अंधार यात्रा हे नाटक खालीलपैकी कोणाचे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, नामदेव ढसाळ. तर मित्रांनो, अंधार यात्रा हे नाटक नामदेव ढसाळ यांचे आहे. पुढील प्रश्न पाहूया. एका वर्षात दर 1000 व्यक्तीमागे जिवंत बालकांच्या संख्येला काय म्हणतात? तर एका वर्षात दर 1000 व्यक्तीमागे जिवंत बालकांच्या संख्येला जन्मदर असे म्हणतात. पर्याय ब या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. पीर पंजाल ही पर्वतरांग भारतातील कोणत्या राज्यामधून किंवा केंद्रशासित प्रदेशातून जाते? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर. तर मित्रांनो, पीर पंजाल ही पर्वतरांग भारतातील हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित या राज्यातून आणि या केंद्रशासित प्रदेशातून जाते. ऑपरेशन विजय कोणत्या वर्षी राबवण्यात आले होते? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, 1999 साली ऑपरेशन विजय राबवण्यात आले होते. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल माहिती देते? तर याचे बरोबर उत्तर असेल अनुच्छेद 66. तर मित्रांनो, भारतीय संविधानातील अनुच्छेद 66 उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल माहिती देते. पुढील प्रश्न पाहूया. लोथल हे प्राचीन शहर सध्याच्या कोणत्या राज्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, गुजरात. तर मित्रांनो, लोथल हे प्राचीन शहर सध्याच्या गुजरात या राज्यात आहे. पुढील प्रश्न पाहूया. गोपाल हरी देशमुख यांनी कोणत्या टोपण नावाने समाज प्रबोधन केले? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ, लोकहितवादी.
तर मित्रांनो, गोपाल हरी देशमुख यांनी लोकहितवादी या टोपण नावाने समाज प्रबोधन केलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. डबघाईला येणे या वाक्यप्रचाराचा विरुद्ध अर्थ काय होऊ शकतो? तर मित्रांनो, खाली 4 ऑप्शन दिलेले आहे. तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, भरभराट होणे. तर मित्रांनो, डबघाईला येणे या वाक्यप्रचाराचा विरुद्ध अर्थ हा भरभराट होणे असा होतो. पुढील प्रश्न पाहूया. अंगामी जमातीची मातृभाषा कोणती आहे? तर मित्रांनो, अंगामी ह्या जमातीची मातृभाषा ही अंगामी आहे मित्रांनो. पर्याय ब या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कधी स्थापन करण्यात आला? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, 1933 साली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात आला. पुढील प्रश्न पाहूया. दमणगंगा नदीला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो, दमणगंगा नदीला दावण नदी अशा नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न पाहूया. अचूक वाक्यरचना ओळखा. तर मित्रांनो, खाली 4 वाक्य दिलेले आहे, त्यातील तुम्हाला अचूक वाक्य ओळखायचे आहे. तर याचे पहिलं वाक्य आहे मोर थुई थुई नाचू लागला. दुसरं वाक्य आहे नाचू लागला मोर थुई थुई. तिसरं वाक्य आहे मित्रांनो थुई थुई नाचू लागला मोर. आणि चौथं वाक्य आहे लागला नाचू मोर थुई थुई. तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, मोर थुई थुई नाचू लागला ही वाक्यरचना अचूक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पुश फॅक्टर कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, पुश फॅक्टर हे स्थलांतरण याच्याशी संबंधित आहे. पर्याय ब या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. सुंदरबन हे नाव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो, सुंदरबन हे नाव पश्चिम बंगाल या राज्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पाहूया. असंतोष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, असंतोष या शब्दाचा समानार्थी शब्द हा नाराजी होतो. पर्याय ब या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हा होता वनरक्षक भरती करता अतिशय महत्वाचा सेट क्रमांक 4. जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तर भेटूया पुढच्या अशा सेटमध्ये. धन्यवाद.